त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जे 12 ज्योतिर्लिंगामधून एक आहे. इथे जाण्यासाठी मी सकाळी ठाण्यावरून तपोवन एक्सप्रेस पकडले, जी 9:30 वाजता नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचली. इथून त्र्यंबकेश्वर जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्यासाठी आम्ही रिक्षा करून त्र्यंबकेश्वर मंदिरला पोहोचलो. जवळपास 1 ते 1.5 तास लागला. 11:30 वाजता आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलो. इथे VIP साठी 200 रुपयाचा पास होता, ज्याच्यासाठी वेगळी लाईन होती. आम्ही 25 डिसेंबरला त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, ज्या दिवशी खूप जास्त गर्दी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही हा दिवस निवडलेला होता आणि आमच्याचप्रमाणे खूप लोक इथे आलेले होते दर्शनासाठी, ज्यामुळे खूप जास्त गर्दी होती. ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी त्यांनी लाईनमध्ये बसण्याची सुविधाही केलेली आहे. इथे एक हॉल बनवण्यात आला आहे आणि त्या हॉलमध्ये 6 ब्लॉक आहेत. एका ब्लॉकमधून जायला आम्हाला अर्धा ते 1 तास लागत होता ऑलमोस्ट. दर्शनाच्या रांगेत उभे असताना तुम्ही लाईव्ह दर्शनही घेऊ शकतात. हे जगातील एकमेव असे शिवलिंग आहे ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून याच्या पूर्व दिशेने मुख्य दरवाजा आहे. हे मंदिर गोदावरी नदीचा उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. जवळपास 4 ते 5 तास रांगेत उभे राहिल्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. शिवलिंगचे दर्शन घेऊन आम्ही इथून 5 वाजता जवळपास बाहेर निघालो. त्र्यंबकेश्वर मंदिर हे काळ्या दगडावरील कोरीवकाम व त्याची भव्यता यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण मंदिर हे काळ्या दगडाने बनलेले आहे. चौकोनी मंडप व मोठे दरवाजे हे या मंदिराचे वैभव आहे. इथे असलेले त्रिशूळही खूप आकर्षक आहे. सायंकाळच्या वेळेला या मंदिराभोवतालचा परिसर व हे मंदिर खूप विलोभनीय असे दिसत होते. तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकर.